मॅडम, आज चिकलसेल आजाराचं शिबिर व कागद वाटप करण्यात आलं होतं. नेमका चिकलसेल आजार काय असतो आणि काय सांगता? सिकलसेल आजार हा अनुवंशिक आहे. आपल्या आईवडिलांना असला का मुलांना तो होतो. आणि सिकलसेलमध्ये कसं आहे की ज्या हाडामध्ये मज्जे असतात त्याच्यामध्ये आपल्या रक्तपेशी असतात त्या गोल आकाराच्या असतात आणि सिकलसेलमध्ये त्या विळ्यासारख्या किंवा चंद्राकृतीसारख्या होतात म्हणून आपण त्याला सिकलसेल म्हणतो. काय आव्हान असेल ज्याला लागण झाली? नाही, ह्याच्यामध्ये कसं असतं की आपल्याला सिकलसेलचं थोडंसं लक्षणं लोकांना माहीत पाहिजे, कारण लोकांना जनजागृती किंवा माहीत नाही की सिकलसेल काय आजार आहे. व आपल्याला BP माहीत आहे, डायबिटीस आहे माहिती आहे, कॅन्सर माहीत आहे, पण हा आजार जास्त लोकांना त्याचा परिचय नाही. तर सिकलसेलमध्ये लक्षणं काय होतात की थोडासा थकवा येतो, अंग दुखतं, कंबर दुखतं, त्याच्यानंतर आपल्याला कावीळचं सारखं रिपीटेडली इन्फेक्शन होतं, जंतुसंसर्ग आपल्याला जास्त होतं, डोकं दुखतं आपल्या त्याच्यामध्ये. हे आपल्याला त्याची लक्षण आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय होतं की सारखा ताप येतो, थंडी वाजते, खोकला येतो. त्याच्यानंतर हिमोग्लोबिनचे प्रमाण आपल्या 6च्या खाली जातं. म्हणजे जेव्हा आपण एखाद्या दवाखान्यात गेलो ना, आपलं हिमोग्लोबिनचं प्रमाण खूप खूप कमी आले आणि हे सगळी लक्षणं येते, त्यांना डेफिनेटली आपल्याला सिकलसेल आपल्याला तपासणी करायलाच लागणार आहे. ज्याला चिकलसेलची लागण झाली अशांनी काय करावं? सिकलसेलला ज्याला लागण झाली त्याच्यामध्ये आपण काय करतो की त्याचं आपण टेस्ट करतो. त्याच्यामध्ये नॉर्मल रक्तपेशी बघतो. त्याच्यानंतर आपल्या वाहक आहेत का सिकलसेलग्रस्त आहेत. वाहकामध्ये आपल्या ॲबनॉर्मल जे रक्त आहे त्यामध्ये 40% कमी असते आणि ग्रस्तमध्ये ते 40% आपल्याला जास्त असते. तर वाहकवाल्यांनी काय करायचं की आपल्याला हिमोग्लोबिनची तपासणी करायची आहे. आपल्याला डाएट असेल म्हणजे हिरव्या पालेभाज्या असतील ज्याच्यामध्ये आपल्याला रक्त वाढणार आहे, व्हिटॅमिन C असेल समजा त्याच्यामध्ये आपल्याला त्याला आहार घ्यायचा आहे. आपल्या प्रत्येक वेळी आपल्याला तपासणी करून घ्यायची आहे. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये LFT काय किती आहे LFTची तपासणी करून घ्यायची आहे, KFTची आपल्याला तपासणी म्हणजे लिव्हर फंक्शन टेस्ट आणि किडनी फंक्शन टेस्ट आपल्याला करून घ्यायचे आहेत. आणि जेव्हा तो वाहक जर अनमॅरिड असेल तर त्यांना लग्न करताना आपल्याला काळजी घेतली पाहिजे की आपला पार्टनर आहे तो नॉर्मलच असावा. कारण समजा वाहक जर आपण मुलीशी लग्न केलं किंवा मुलाशी लग्न केलं तर आपलं होणारं बाळ हे आपल्याला त्या बाळालासुद्धा सिकलसेल होण्याचे चान्सेस नाकारता येत नाही. नॉर्मल असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये 25% जर समजा वाहक आणि वाहक असेल तर आपल्याला 50% ग्रस्त होणार आहेत, 50% वाहक होणार आहेत. जर समजा एखादा नॉर्मल आहे आणि वाहक आहे त्याच्यामध्ये 25% नॉर्मल होण्याचे चान्सेस आपल्याला जास्त आहेत. आणि दुसरी गोष्ट की जर आपण प्रेग्नन्सीमध्ये राहिलो असेल तर आपल्याला पहिल्या 3 महिन्यामध्ये आपल्याला गर्भजलची तपासणी करायची आहे. त्याच्यामध्ये आपल्याला मुलाला आपल्या वाहक आहे का ग्रस्त आहे त्या ठिकाणी आपल्याला कळून जाईल. त्याच्यामध्ये किती रुग्ण आहेत नांदेड जिल्ह्यामध्ये? आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये आपल्याला 192 होते आपले. आता मोहीमध्ये 4 आपण आयडेंटिफाय केले असेमुळे आपल्याला 196 झाले. आणि आपले कॅरियरसुद्धा हे आमच्या मोहीमध्ये 100 लोकांचं डायग्नोसिस झालेलं आहे. असे म्हणून 1594 आपले वाहक आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये आहेत. म्हणजे आमचं जेवढं आम्ही टेस्टिंग प्रमाण वाढवू तेवढे आपल्याला रुग्ण निघत जातील. आपल्याला जेवढ्या लोकसंख्या आहेत आपल्याला त्या सगळ्यांचं आपल्याला 100% आपल्याला तपासणी करायची आहे.